पुष्पा चित्रपटाप्रमाणे धुळे जिल्ह्यात बनावट देशी दारूची वाहतूक 3 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। धुळे पुष्पा या अलू अर्जुनच्या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटात ज्याप्रमाणे चंदनाची वाहतूक मालवाहू वाहनातून छुप्या पद्धतीने केली जाते, त्या पद्धतीनुसार मालवाहू वाहनाच्या तळाशी चोरकप्पा तयार करून बेमालूमपणे होणारी बनावट देशी दारूची वाहतूक धुळे जिल्ह्यात पोलिसांनी उघड केली आहे। या कारवाईत 3,02,440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 4 संशयितांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी चाळीसगाव रस्त्यावरील जामचा मळा भागात छापा टाकून बनावट देशी दारू वाहून नेणारे वाहन पकडण्यात आले। मालवाहू वाहनाच्या तळाशी उघडझाप करणारा पत्राचा कप्पा भरून त्यात संशयित नारायण माळी राहणार शिरपूर, श्रीराम बाबर महेंद्र चौधरी दोन्ही राहणार साक्री यांनी जवळपास 97,000 रुपयांची बनावट देशी दारू ठेवल्याचे आढळले। पोलिसांनी चंद्रप्रकाश पाटील राहणार पद्मनाथ नगर मोगलाई धुळे याची आधी चौकशी केल्यावर ही चोरटी वाहतूक उघड झाली। कुठलेही अधिकृत कागदपत्र नसताना आणि परवाना नसताना संशयितांनी ही दारू विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनात चोरून ठेवली होती। पोलिसांनी या कारवाईत 97,000 रुपयांची बनावट दारू, 5,000 रुपयांचा भ्रमणध्वनी आणि 2 लाख रुपयांचे वाहन असा 3,02,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4ही संशयितांविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, धुळे।